नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बालाजी ऑनलाईन इन्क्वायरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता तुम्ही कसा चेंज करायचा. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर ई आधार असे सर्च करायचे आहे. ई आधार हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर वेलकम टू माय आधार असे डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर मागितलेला आहे. तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसत आहे. तो कॅप्चा तुम्हाला त्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. तो कॅप्चा तुम्ही त्या बॉक्समध्ये एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसत आहे, लॉग इन विथ OTP. लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवर एक OTP येऊन जाणार आहे. तो OTP तुम्हाला तिथे टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे लॉग इन. लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्या पेजमध्ये तुम्हाला ॲड्रेस अपडेट हे ऑप्शन दिसत आहे. ॲड्रेस अपडेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड्रेस अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे, जो नवीन तुम्हाला ॲड्रेस बदलायचा आहे, तो ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित इथे टाकून द्यायचा आहे. तो ॲड्रेस टाकल्यानंतर खाली तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे डॉक्युमेंट्स अपलोडचे. तिथे तुम्हाला जे तुमचे ॲड्रेस प्रूफ आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे राशन कार्ड किंवा वोटर ID कार्ड किंवा इलेक्ट्रिक बिल यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्ही जो ॲड्रेस टाकला आहे ते व्यवस्थित तुम्हाला चेक करायचा आहे. तो ॲड्रेस चेक केल्यानंतर आय हेअरबे कन्फर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. तिथेसुद्धा एक आय हेअरबे कन्फर्म दॅट हॅव हे ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन निवडायचं आहे. पेमेंट ऑप्शनमध्ये तुम्हाला राजुरा पे हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक QR कोड आहे. त्या QR कोडवर तुम्हाला तुमच्या फोनपेमधून पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे पेमेंट आहे ते सक्सेसफुल झालेले दिसणार आहे. तुमचे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आणि त्याची प्रिंट तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते 5 ते 6 दिवसामध्ये ऑनलाईन अपडेट होऊन जाणार आहे आणि 15 दिवसामध्ये तुमच्या घरपोच ते आधार कार्ड पोस्टाने येऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचा जो पत्ता आहे त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.